आम्ही आता चाललोय मंदिरात, तिसाई आईचं मंदिर दर्शन घेतो. मंदिरात आपण आपली जान मिल गई. आता आपल्या सोबत आहे, 4 दिवस आपल्या सोबत आहे. बरेच दिवस भेटला नाही. आता तो मोठा माणूस झाले, सध्या बिझी असेल काय माहिती. जाऊ दे, त्याची लाईफ त्याला एन्जॉय करू दे. आहे ना एवढं. आज भेटला ना, मन प्रसन्न झालं. आता आपल्या सोबत आहे 4-5 दिवस. भेटू आपण. चला काय येत नाही. नारायण शिव डावशाचा पुष्पा इथं आलेला आहे. त्यांचा सत्काराचा होईल. त्यानंतर झगडे साहेब आता आम्ही आलेलो आहे डीमार्ट जवळ. हालत खराब झाली आहे. ऊन आहे ना, जाम ऊन आहे. हां जाम ऊन आहे बेकार. म्हणजे आपल्या आईचा रथ थोड्याच वेळेला. अजून काय माहिती तिला आम्ही जेवणाचं ठिकाण.
हॅलो गाईज, आम्ही आता पोहोचलेलो आहोत दुपारच्या वस्ती आनंद सागर रिसॉर्ट. तर आत्ताच आम्ही जेवून निघलो आणि बघू शकता तुम्ही हे आपली पब्लिक आत्ताच निघाला आणि पालखी पण आपल्या पाठीमागेच आहे. पालखीच्या सोबतच आहे. हॅलो गाईज, तर आता जरा बसलेलो आम्ही तिथं आईस्क्रीम घ्यायला बसलेलो आणि आता वापस चालायची सुरुवात केलेली आहे. आता अजून इथून 12 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर असेल, अजून 10 किलोमीटर जायचं आहे अजून आपल्याला चालत. आणि पुढं नाश्ता असेल, थोडंसं पुढे नाश्ता आहे आपला. घे तिकडे पार्सल कर, हे पार्सल कर रे, पार्सल घे. पुरं आम्ही आहो मागं चालले वाजते असते काही जाम दुखता सपरीला शेतकीत वरले 9 वाजते असते सुनील सरके की जुबानी आम्ही आलो मॅच बघायला. बाबूशाह सर यांचा अत्यंत चांगला आवाज आपण खरं तर ऐकला. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतो आहे. 4 धावांचा छोटेखानी लक्ष्य आहे. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे काहीतरी तो बरी देई आम्हाला हाच बँके जागणे माणसाने माणसाशी माणसा समभागणे 4 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी आहे. मेगा फिनालेचा सामना समालोचन चषक 2024 हे आयोजन मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण बघत आहात. आपण या मैदानाच्या 4ही बाजूने जर पाहिलं तर फक्त त्यांनी थोडं बाजूला समालोचन कक्षाच्या समोरच्या प्रेक्षकात त्यांनी थोडं बाजूला स्टार्टिंग एंडला बॅटर आपल्याला राहुल म्हात्रे पाहायला मिळतात. नॉन स्टार्टिंग एंडला अजय आहेत 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना हैवेदीने जिंकला तर तेजस पटेल यांच्या वतीने ड्रेस कोड दिला जाईल. अत्यंत चांगला गोलंदाजाने सुरुवात दर्जेदार या सामन्यामध्ये महाअंतिम सामना आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर परिसरातील क्रिकेटचे आयाम बदलणारी स्पर्धा, बदलापूरच्या क्रीडा महोत्सवामध्ये मानाचा सिरपेट रोवणारी स्पर्धा समालोचक चषक 2024-2025 यावेळेस रक्षात्मक रीतीने खेळतात. यामध्ये ती मात्र शंका नाही. एक बनवायचे आणि यापुढे समालोचक चषक 2024 आमची पब्लिक पण गेले बघू शकता काही. चला आम्ही पण आता निघा म्हणे इथल्या. चला इकडून जाऊ. झाली फायनल मॅच. आई वेदीवाले फायनल मारली. कोण? ही आमची पब्लिक.
इकडे चालत लागून इकडे हे आमची पब्लिक मॅच कोणची काय कोणची आमच्या पब्लिकची मजा आहे. चला आता आपल्याला चालत जात आहे. सगळी पब्लिक मॅच कोणची काय कोणची पालखी धरून आखी पोरा इकडं आमची. आता नक्कीच झाला 11 वाजतील वाटतं. चला आता बेस्ट काम निघणार आहे. चला महाराष्ट्रातील सर्वात मोठी मानाची पालखी आणि या पालखीसाठी आपल्याला आपल्या सोंगी बारुलाला संधी मिळालेली आहे. बरोबर. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आजचा दिवस तुला माहित आहे का? हुतात्मा हिराजी पाटील बाई कोतवाल बरोबर रक्त सांडवले हुतात्मा झाले. आपल्या कुटुंबाची पर्वा केली नाही. आज आपण निवांत या ठिकाणी 11-12 नंतर झोपत असतो, पण तिथे रात्रदिवस अनेक सैनिक तैनात असतात. बरोबर बुवा. आणि जे गेलेले आहेत हुतात्मे झाले त्यांच्यासाठी एक मानाचा मुद्रा आपल्याला तिरंगा झेंडा फडकून कार्यक्रम सुरुवात करायची आहे. जमणार तुला? मी या ठिकाणी 3 कापड आणलेली आहेत. भगवा रंग त्यागाचं प्रतीक, सफेद रंग आहे प्रामाणिकपणा. आपल्या देशासाठी आपण प्रामाणिक राहायचं आहे. आणि हिरवा रंग आहे हिरव्या गडद रंगाने नटलेली आपली भारतीय भूमी. तुला जमणार का या 3 कापडातून? नक्कीच बुवा. काय म्हणतो? श्रींच्या कृपेने आणि माझ्या एकविराईच्या कृपेने मला सहज शक्य आहे. जादू टांगणं चालणार नाही. नाही बुवा. 3 कापडातून म्हणतो 3 कापड देतो दाखवतो.
आणि म्हणतोय जादू टोना हात चला की नजरबंद एकवीर आईची कृपा आहे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हा जादूटोणा नाहीये एकविराईची कृपा आहे हा 108वा कार्यक्रम आहे लक्षात घ्या रायगड ठाण्यामध्ये काही भागात झालेला आहे रायगडमध्ये तिकडे पुण्याकडे आळंदीकडे कार्यक्रम एकूण 108वा कार्यक्रम आहे या ठिकाणी मी विनंती करतो बरेचसे रसिक जवळजवळ दादांनी मला सांगितलं यासाठी संकेत दादा गायकवाड सर्वांसाठी आणि जे भक्तगण मंडळी त्यांसाठी एक ताली कारण मला खरोखर मनातून सांगतो मी एक गावातली पालखी 2-3 वर्ष टिकत नाही तिथे डिवाइड होतं द्वेष मस्तर हेवे दावे चालतात आणि आम्ही अनुभवाने सांगतो तुम्हाला मग त्यालाच का तोच का मोठा परंतु अध्यक्ष संकेत आता त्यांना विचारलं मी दुसरा तप चालू झालेला आहे 13 वर्षे बरोबर एक तप म्हणजे 12 वर्षे झालेली आहेत आणि जवळजवळ 100च्या वरती गावं या पालखी सोहळ्यामध्ये आता 3300 काहीतरी सभासद त्यांनी नोंदणी झालेली आहे आणि एक्स्ट्रा अजून वेगळी सगळ्यांनी संकेत दादा गायकवाड यांच्यासाठी एक ताली होती धन्यवाद आणि अजून एक सांगतो मी एकापेक्षा एक असे मनोरंजनातून समाज प्रबोधन पात्र आमचे तयार आहेत खास करून दादांनी सुद्धा सांगितलं मला दिबासाहेब पाटलांचं सुद्धा आम्ही बोललो आपला लॉकडाऊन मध्ये तयार केलेलं आपला एकविरा फार्म हाऊस मध्ये आपला एकविरा फार्म ठाकरवाडीचा हा सोनू मोनू डायनू काय बोलतोस काय चांगलं प्लॅनिंग केलं म्हणजे डायनू दोस्ता घुसा नव्हता अरे घुसवला बापा टेम्पो मध्ये अरे बाबा मी येतो बाप्पाला घेऊन हो हो ए लुचके एक रट्टा तू का आमचं काय चाललंय तुझं काय चाललंय आमंत्रण नको त्याकडे जो दंडवत करते का मी आमंत्रण नको पटपटा पटपटा यायचं बरं का हो मंडळी गणपती बाबाच्या दर्शनाला यायचं हो ताई माई कुणाचं नवरदेव पती अडकले असतील धंद्यात पाण्यात कोणी अडकून ठेवलं असेल शेजाऱ्यामध्ये बाजारामध्ये काळजी करायची गणपती बाबाचं दर्शन घ्या सुखरूप संसार होईल अगं तू जाणं तू गत्ता लागा लावून जा ना सांग ना पटापट ते आमंत्रण दे बरं का मंडळी हा आज आमच्या इथे आपल्या इथे गणपती येणार आहे बर बघा पाटील बुवा हा इथे कोणाकोणाची लग्न झालेली आहेत बरं 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 ज्याची कोणाची लग्न झाली आहे त्यांच्या घरी त्यांची पती जर कटकट करत असेल तर आमचा हा गणपती नवसाला पावणार आहे बरं का मंडळी बरं आणि जर तुम्ही त्या गणपतीच्या समोर नवस केला तर तुमची कायमची निघून जाईल काय झालं पाटील बुवा? काय बोलली तुला बोलण्याचं भान आहे का काय झालं जिभेमध्ये काय झालं पाटील अशी बुवा? रसवंती बाई जगाला जिंकून घेतलं पाहिजे पाटील बुवा मी काय काय म्हणली? चुकीचं बोललो तू काय म्हणली हो पाटील बुवा बायको एक मिनिट बायको निघून जाईल का मी गणपती असं बाबा म्हटलं मंडळी मी असं म्हटलं का हो
मी म्हटलं त्यांची इडापिडा कायमची निघून कटकट जाईल. घरातील कटकट निघून जा. ठीक आहे गणपती बाप्पा येते चला अरे बुवा ही होतास कुठे तू? काय सांगू बुवा होत इकडं. बुवा नवीन संसार काय म्हणतोय तुझा? अरे काय सांगू बुवा सकाळच्या खाली रावणाच्या खाली बोलता का बायको? काय स्वर्गात गेल्यावर तिला पहिला कोण भेटतो? मग तू का मला तिला उत्तर ठोकूर वांडर भेटतो वांडर. अरे बाबा होत आणि कुठलं माझं नशीब वरती बी वांडर खाली बी वांडर. अरे मग तुला वांडर वांडर वांडर. अरे असू दे ती मला प्रेमाने म्हणली. बुवा स्वतःचा ठेवतो झाकून आणि दुसऱ्याचा काय बघतो वाकून. तुझं काय चाललंय? अरे बुवा तुला काय सांगू बाबा या वांगणी स्टेशनला एक भेटली आजी तिने घातलेली स्टारची साडी. बुवा चांदण्या चांदण्या काय म्हणालो ना आजीला आजी आकाश के तारे तेरे साड़ी पे आकाश के तारे तेरे साड़ी पे और मेरे ऋषि मुनि का बाल मेरे दाढ़ी पे. अरे तुला कुत्रा म्हणते रे ती बुवा. मग आजी कशी म्हणते ती पण एक डायलॉग म्हणतो ऋषि मुनि का बाल आकाश के तारे मेरे साड़ी पे आकाश के तारे मेरे साड़ी पे और मेरे कुत्ते के बाल तेरे दाढ़ी पे. कुत्रा म्हणते इथं भांडण नाही पाहिजे इथे भांडण नाही पाहिजे. काय म्हणतो संस्कार लागले पाहिजे सगळ्यांना खेळी मेली मध्ये झालं पाहिजे. काय म्हणतो भटजी तात्यांना हाक मारा बरं. ओ तात्या ओ तात्यो आले 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 आलो आलो आलो.
दिनेश भाणे दादा यांच्याकडून कार्यक्रमासाठी 500 रुपये देणग्या आलेले बक्षीस हो दिनेश दादा मंडल आभारी भरून 1 मिनिट. अरे काय झालं दादी वेळ किती झाली कोण बघतोय. हॅलो तात्या काय भानगड काय तात्या काय या पोऱ्याला तुम्ही बांधून आणला का परवाची. एक मिनिट तुला समजत नाही तुझं काय वय येत आमच्या वयाची माणसं तुझं वय नाहीये. तात्या बोला पाटील बोला. काय म्हणतोय नातू आहे का. नातू यो माझा नादी आहे. हा काय म्हणता काय. हो मग हा आजोबा तुमचं वय ना आमचं वय नाही का. तू किती लहान तोंडी मोठा घास घेतो. तात्या हे काय झालं मोबाईलवर काय झालं. अहो ऐकतच नाही ती पबजी हा नुसता पबजी करतो. हा पप्पी ऐकतच नाही. बरं मग हा किती त्रास घेतला हो तुम्ही. माझ्या अरे माझ्या कवल्या काकडीशी असं काय करतो तू. कशी काकडी. बोला हा पाटील बुवा. हा बोला आपण काकडी नाही माकडी. एक मिनिट तात्या काय म्हणताय. अहो बापू आलेत. हा आपण पूजा करून घेऊ. हो नक्की ये इथे उभी राहा. या दोघांनी पण या. बरं अरे माझ्या बोला. नाकातलं पाणी तोंडात झाला तोंडातलं पाणी पसा आजोबा पसा काय पसा. पशातलं पाणी काय करायचं. पशातलं पाणी या काकडीच्या घशात घशात घालायचं. ती काकडी नाही काकी आहे काकी. अहो पाटील समजून घ्या. मग आजोबांचे वय झालं काकीची माकडी होते. ठीक आहे. आणि मग ते घशातलं पाणी घशातलं पाणी आता तुम्हीच बघा ते. बरं हो तात्या तुम्ही आता त्याला पोराकडून मी अभिषेक करून घेतो. बरं तुम्हीच कला. बरं हात जोडा हात. बरं काढली काकू पाटले निघले बरी. कोण या बर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. बरं भोळी बाबडी भक्ती आहे. तात्या नातून शिकत आहे थोडी बोबडे बोले परमेश्वरी चरणी समर्पित. बरं आरती घ्यायची आहे ना तर काय नाव बिव घ्यायचं आरती झाली आपण. आता कुरकुया. हो तुम्ही बोलता पाटील बुवा. मग एवढा काकडे काका घे. नाव घ्यायला. नाव घ्यायचंय. ऐका बरं मंडळी. शेकटाच्या झाडाला हिरवा पाला. शेकटाच्या झाडाला हिरवा पाला. तो खंड्या गेला आणि यो सोने केला. इकडे काय बोलली लोखंडे. या लोखंड्याची अजून आठवण करतो लोखंड्याची. कोणी आहे ना. हा पाटील हा मग तुम्ही आहात. मग पण तुम्ही असं तसं नाही. मग माझ्या हृदयात आहात हृदयात. अरे काय सबूत दाखव ना. सबूत दाखव. हा माहित घ्या. मी सबूत दाखवतो. मंडळी सर्वांनी बघा. हा काय सबूत दाखवू. तिच्या हृदयात ठेवलंय मला बघूया. काय कुणी छाती मारते हनुमान सारखी.
काय काढलंय बाई तात्या बुवा हा काय प्रकार कोण पितल्या लोखंड्या बाई. सोन्या पितल्या कोण अरे खरोखर हे काय सोन्या पाटील सुधाकर भाऊ पाटील दादा हे बघा मंडळी हे समाज प्रबोधन आहे नुसती टिंगल टावाली नाही मनोरंजन समाज प्रबोधन आहे हा तुमच्या सारखाच दिसतो हिला बिचारीला फुकटच बोलतो असं कोणी आपल्या धर्मपत्नीला छळू नका तिने आपल्या हृदयात ठेवलेले असतात संशयाच्या गारांना मांडायचं नाही मी पण थोडा संशय घेतला पण तिने सिद्ध करून दाखव चालू होता तो मशीनच बंद झाला आता झोपता जाम घातल्यावर पाहिजे जाम दुखता ब्लॉग इथंच एंड करता आवाज येत नसेल कारण चालू आहे तो